सकाळीच अजित पवार बारामतीच्या हॉस्टेलमधून रवाना झाल्याची माहिती होती। तर आता मोठी बातमी येते की अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये बैठक चालू आहे। सकाळी बारामतीच्या हॉस्टेलमधून अजित पवार पोलीस ताफा न घेता बाहेर पडले होते। तर आता अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये बैठक सुरू झाल्याची माहिती आहे। पुण्यात राष्ट्रवादीची युती तुटत असल्याची माहिती असतानाच आता अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये बैठक होत असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड याबद्दलची अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत। सागर, अजित पवार सकाळी बारामतीच्या हॉस्टेलमधून रवाना झाले होते, आता ते अमोल कोल्हेंची भेट घेत असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती काय? नक्की आपण जर होता की घड्याळाच्या चिन्हावरती लढा आणि एक बैठक जी आहे ती काल झालेली होती। ही बैठक फिसकटल्यानंतर आज अमोल कोल्हे दादांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि आज सकाळी दादा बारामती हॉस्टेलला आली तेव्हा या ठिकाणाहून दादा पोलिसांचा म्हणजे जो ताफा न घेता ते डायरेक्ट घरी गेले। त्यानंतर अमोल कोल्हे दाखल झालेले आहे। दोघांमध्ये बैठक जी आहे ती आता जिजाई बांगल्यामध्ये सुरू आहे। किती जागा मिळतील किंवा घड्याळावरती लढायचं की तुतारीवरती याबाबत चर्चा होणार आहे। ही चर्चा सकारात्मक झाली तर तुतारी धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आता अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची भेट चालू असल्याची माहिती आहे। कालची भेट फिसकटल्यानंतर आज सकाळी अजितदादा बारामतीच्या हॉस्टेलमधून रवाना झाले होते। पोलिसांचा ताफा न घेत ते रवाना झाले होते। तर आता तेच अमोल कोल्हेंची भेट घेत असल्याची माहिती मिळते। तर राष्ट्रवादीची युती होणार का, की पुणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेलं पुण्यात त्यांना युती मोडावी लागणार, याची आता चर्चा आहे। त्यामुळे या बैठकीतनं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। घडीची मोठी बातमी आपण बघतो, अजित पवार आणि अमोल कोल्हेंची बैठक चालू आहे। प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देणार आहे। नक्की आपण जर बघितलं तर अमोल कोल्हे जे आहे ते जिजाईवरती दाखल झाले आणि जिजाईवरती अजित पवार यांची बैठक जी आहे ती सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का किंवा घड्याळाचा चिन्हाचा प्रस्ताव जो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मान्य आहे का, अशा अनेक प्रश्नांवरती आता चर्चा होणार आहे। आता ही चर्चा सकारात्मक जर झाली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, जर चर्चा झाली नाही तर राष्ट्रवादी जी आहे ती महाविकास आघाडी बरोबर निवडणूक लढणार असल्याचंही बोललं जाते। का तरी आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादीने बैठक जी आहे ती केलेली आहे। आता या बैठकीमध्ये पूर्ण निर्णय होईपर्यंत आज दुपारी एक चर्चा जी आहे ती होणार होती आणि ही चर्चा जी आहे ती आता सुरू आहे। त्यामुळे आता अजित पवार अमोल कोल्हे यांना कुठला प्रस्ताव देतात किंवा चर्चा काय होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आज सकाळी अजित पवार 7 वाजता बारामती हॉस्टेलला आलेले होते आणि त्यानंतर काही वेळातच ते ताफा न घेता घरी जे आहे ते निघून गेलेले आहेत। जिजाई बांगल्यावरती आता अमोल कोल्हे जे आहे ते दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये आता बैठक जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर सकारात्मक चर्चा होणं अपेक्षित आहे। काल अंकुश काकडे आणि इतर पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले होते, मात्र 10 मिनिटांमध्ये ही चर्चा जी आहे ती पूर्ण फिसकटलेली होती। त्यानंतर घड्याळाचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा चर्चा होणार होती। ही चर्चा जी आहे आज पुन्हा सुरू झाली आहे। आता रात्रीतून काय खलबत्त झालंय ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि अजित पवारांचा काय निर्णय येतोय किंवा शरद पवार सुप्रियासुळे काय निर्णय घेतात तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच सागर, त्यामुळे आता अजित पवार आणि अमोल कोल्हेंच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय, नेमकी काय चर्चा होती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे।